पाचगणी एन्जॉय करून आता आपण सकाळी महाबळेश्वरच्या दिशेने निघालेलो आहे आणि अगदी सकाळी उठून आपण महाबळेश्वरच्या दिशेने बघा आपल्या हॉटेलमधील हा व्ह्यू आहे आणि आपण हे सगळं एन्जॉय करून आता निघालेलो आहोत महाबळेश्वरच्या दिशेने। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहोत विनास लेक या पॉईंटवर। विनास लेक येथे विना लेक महाबळेश्वरमधील अतिशय सुंदर पॉईंट आणि येथील बोटिंग अनुभवल्याशिवाय तुम्हाला महाबळेश्वरचा अनुभव येणार नाही। इतकं सुंदर असं हे विना लेक, परंतु आमच्या नशिबात नव्हतं कारण 8 वाजता सुरू होणार होतं म्हणून आम्ही 8ला पोचलो, परंतु तिथे गेल्यानंतर कळलं की 10 वाजता हे सुरू होतं। तर तुम्ही येथे आलात तर नक्की विना लेक एन्जॉय करा आणि येथील बोटी एन्जॉय करा, बोट राईड एन्जॉय करा। सिंगल बोट राईड आहे, पायडल बोट राईड आहे आणि अशा प्रकारचे अनेक बोट राईड इथे आहे आणि फोटो काढायला अतिशय सुंदर अशी जागा असं हे विना लेक। हे बंद असल्यामुळे आम्ही फार काळ इथे थांबलो नाही, थोडे फोटोज घेतले आणि आता आम्ही पुढच्या पॉईंटकडे परत निघतो आहे। आता आमचा पुढचा पॉईंट म्हणजेच हत्तीचा माथा आणि लॉडविक पॉईंट। बघा कशी जंगलातून आपली गाडी जाते आहे, अगदी आजूबाजूला दाट जंगल आहे आणि त्या दाट जंगलातनं आपली गाडी जाते। रस्त्यापासून फार अंतर दूर नाही आहे, अगदी हार्डली 5 किलोमीटर आतमध्ये असेल आहे आणि अगदी दाट जंगलातून आपली गाडी त्या स्पॉटपर्यंत पोहोचते। आता आपण पोहोचलेलो आहे इथल्या एका पॉईंटवर। येथे गाडी थांबवून सर्वजण बघा येथील व्ह्यू एन्जॉय करतात आहे। अतिशय सुंदर असा व्ह्यू। आपण हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी या पॉईंटवर थांबलो आणि या पॉईंटपर्यंत सगळी चहा नाश्ता सगळी दुकानं इथे येऊन असतात। खूप सुंदर असा पॉईंट आहे हा, संपूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू येथून दिसतो, परंतु आपल्याला याच्याही पुढे जायचं आहे। याच्या पुढे आहे लॉडविक पॉईंट आणि हत्तीचा माथा। आम्ही येथील काही लोकांना विचारलं की तुम्ही चलणार का, तर आमच्यासोबत काही मंडळी निघाली। आम्ही पायी येऊन पोचलो आता लॉडविक पॉईंटवर। हा आहे लॉडविक पॉईंट। हा लॉडविक पॉईंट जो आहे तेथून दृश्य अतिशय सुंदर दिसतं आणि लॉडविक नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी हा पॉईंट शोधून काढला। येथून प्रतापगडाचं पण दृश्य दिसतं आणि हत्तीचा माथा येथून थोड्या अंतरावरच आहे। येथून पुढे चालत आम्ही हत्तीचा माथा या पॉईंटजवळ येऊन पोचलो। तेथून जवळपास 300 मीटरवर हा हत्तीचा माथा असा पॉईंट आहे। बघा असं वाटतंय त्या पर्वताच्या शिखराकडे बघून की आपण खरोखरी तो हत्तीचा माथा आहे, दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये। आणि ह्या हत्तीचा माथा पॉईंटवर जाण्यासाठी एकतर तुम्ही पायदळ जाऊ शकता किंवा मग येथे घोडे देखील मिळतात। आम्ही पायदळच येथे पोचलो। हा आहे हत्तीचा माथा आणि समोरून हत्तीची सोंड देखील दिसते। तर सोंड बघण्यासाठी आपल्याला किड्स पॉईंटवर जावं लागते। किड्स पॉईंटवरून हत्तीची सोंड दिसते। दगडाचा खडकाळ असा रस्ता आहे। व्यवस्थित चांगले शूज आपल्याजवळ पाहिजेत कारण रस्ता जरा खराब आहे। आणि आता आपण पोहोचतोय अगदी हत्तीच्या माथ्यावर। हे सूर्यास्त बघण्यासाठी देखील अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि आपण अगदी हत्तीच्या माथ्यावर पोहोचलेलो आहे। खडकाचा आकार अगदी हत्तीच्या डोक्यासारखा दिसतो
असा हा हत्तीचा माथा पॉईंट. जर तुम्ही हा हत्तीचा माथा असा पॉईंट बघितलाच नाही तर महाबळेश्वरमध्ये काय बघितलं अशी स्टेज आहे. त्यामुळे तुम्ही हा पॉईंट मिस करू नका. थोडं चालावं लागतं जरूर, परंतु चालून आपण हा पॉईंट कव्हर करू शकतो. येथील हिरवळ, येथील डोंगर सगळं काही अद्भुत आणि पाहण्यासारखं आहे. निसर्गरम्य दऱ्या आहेत आणि खोल घाट आहे. हे बघा समोर दिसतो आहे आपल्याला पहाड. आपण हत्तीच्या माथ्यावरून अनेक फोटोज घेतले. हत्तीचा माथा पॉईंट अतिशय सुंदर आणि अगदी थ्रिल येईल असा पॉईंट आहे. ज्यांना थोडी ट्रेकिंगची आवड आहे अशांनी हा पॉईंट जरूर कव्हर करावा. येथूनच निडल होल पॉईंट पण जवळजवळच आहे, म्हणजेच किड्स पॉईंट. आणि किड्स पॉईंट त्या साईडला येतो पण, आणि तिकडनं तुम्हाला हत्तीची सोंड दिसते. आपण आता हत्तीच्या माथ्यावर उभे आहोत. सकाळी आणि संध्याकाळी तर इथला व्ह्यू खूपच सुंदर दिसतो. तरी आपण जवळपास या ठिकाणी 10 वाजताच्या दरम्यान पोचलेलो आहे आणि त्यामुळे धुकं पण कमी आहे आणि आपल्याला समोरचं जे दृश्य आहे ते अतिशय क्लिअर असं दृश्य आपल्याला दिसतं आहे. खूप सुंदर असा पॉईंट. महाबळेश्वरला व्हिजिट करताना नक्कीच तुम्ही लॉडविक पॉईंट, हत्तीचा माथा पॉईंट आणि विना लेक हे सगळं निश्चित बघा. आणि यापूर्वीच मी पाचगणीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर आपण पाचगणीला देखील व्हिजिट करा.